दीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटणाचा रस्सा। पारंपरिक पद्धतीने बनवला आहे झणझणीत मटणाचा रस्सा। मसालेदार आणि एकदम घरगुती चव असलेला रस्सा आज आपण बनवणार आहोत। ही रेसिपी कुठली फॅन्सी नाही, आमच्या घरातली पारंपरिक मटणाच्या रश्श्याची रेसिपी आहे। गोड सुरस मसाले आणि घरचा हात वापरून आपण छान ही रेसिपी बनवणार आहोत। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मटण आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे मटण आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला टाकायचा आहे, 2 मोठे चमचे आपण दही टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे। दही टाकल्यामुळे मटण लवकर शिजण्यास मदत होते। छान आपल्याला हे मटण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। 40 मिनिटांसाठी हे मटण आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। साईडला ठेवायचं आहे आपल्याला। चव ही फक्त वरून नव्हे आतपर्यंत जायला हवी, म्हणून हे मटण होते मॅरिनेट। सर्व मिश्रण आता छान मिक्स झालंय। आता हे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया। वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घ्यायची आहे। फोडणीसाठी आपण 1 मोठा कांदा घेतला आहे। तो कांदा आपण बारीक कापून घेतला आहे। आलं, लसूण आणि मिरचीची छान आपण पेस्ट करून घेतली आहे। भांडं छान आपण गरम करणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेलाचा वापर आपण मस्त जास्त प्रमाणात करणार आहोत। तेल जास्त वापरल्यामुळे छान मटणाला तर्री येते। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतायत आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। तोच मटणाचा रस्सा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। ज्यांना मटण आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील असा हा झणझणीत मटणाचा रस्सा आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत। तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग, 1 आपण लाल मिरची टाकली आहे। तेल, खवखवीत मसाले आणि मटणाचा खमंग सुगंध ही आहे माझ्या आईची खास पारंपरिक मटणाची रेसिपी। खडे मसाले छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। पिढ्यानपिढ्या चालत असलेली चव आज घरात बनतो आहे झणझणीत पारंपरिक मटणाचा रस्सा। छान जोपर्यंत कांदा लाल होत नाही तोपर्यंत मस्त आपण परतून घेऊया। फ्लेम हाय ठेवायची आहे। मस्त कांद्याचा रंग आता बदलला आहे, तुम्ही बघू शकता। कांदा छान परतून घेतल्यानंतर आपण जी पेस्ट तयार केलेली ती टाकायची आहे। घरी तयार केलेल्या पेस्टची बातच काही वेगळी असते, चव एकदम खोलवर जाते। ही पेस्ट आपल्याला छान कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे। जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर ही छान पेस्ट आपण परतून घेऊया। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा। लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते। लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब हे सर्व विनामूल्य आहे। तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा। पेस्ट छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि 2 मोठे चमचे घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे। छान हे मसाले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। कांद्यामध्ये छान हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते। आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे। हे मटण त्या पेस्टमध्ये आपण छान एकजीव करून घेणार आहोत। आता फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। हे मटण त्या पेस्टमध्ये छान आपण मिक्स करून घेणार आहोत। छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला। व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। मटणाची संपूर्ण चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते। तुम्ही जेवढं मटण छान शिजवाल तेवढी
त्याची चव अप्रतिम होते. लसूण, कांदा, आलं, घरगुती मसाले वापरून खमंग परतून झणझणीत रस्सा तयार होतोय. काही जण त्याच्यामध्ये बटाटे सुद्धा घालतात. तुम्हाला जर घालायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. हे मटण तांदळाची भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी किंवा गरमागरम वाफाळत्या भातासोबत खा, एक नंबर लागते. परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली बघू शकता. आता आपल्याला मटण शिजवण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. मसाले जळून जाऊ नये याच्यासाठी आपण पाणी टाकलं आहे. मटण छान व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मटण. हे मटण म्हणजे मसाल्यांची मेजवानी, प्रत्येक घास झणझणीत आणि लज्जतदार. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे झणझणीत मटणाचा रस्सा. 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. छान आपण वाफ दिली आहे मटणाला बघू शकता. पुन्हा छान आपण एकजीव करून घेऊया. मस्त शिजून घ्यायचे मटण आपल्याला, एकजीव करून घेऊया. हे मटण म्हणजे फक्त खाणं नाही, ही एक तुफान चवींची सफर आहे. झणझणीत, खमंग आणि भारी. खमंग सुवास घरभर दरवळला आहे मटणाचा. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्याने ही रेसिपी जरूर बनवा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे. हे मटण खाल्ल्यावर तुम्हाला वाटेल खूप दिवसांनी खरंच झणझणीत काहीतरी खाल्लं आहे. पुन्हा आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि अधूनमधून आपण बघणार आहोत मटण शिजलं आहे का. छान वाफ आली आहे मटणाला, मस्त रंग आला आहे. हे मटण म्हणजे फक्त जेवण नाही, ती एक आठवणीयुक्त चव आहे, झणझणीत आणि घरगुती प्रेमाने भरलेली. मस्त हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मस्त आपण आता पाणी टाकून घेणार आहोत. पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त मटण आपल्याला एकदम शिजवून घ्यायचं आहे. मटणाचा सुगंध सांगतोय अजून थोडा वेळ लागेल, मग जेवणात धमाका. मटण निवांत शिजते, एक एक मसाला आतपर्यंत जातोय. पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचे 10 मिनिट. झाकणावर आपण पाणी ठेवणार आहोत. मस्त वाफ आली आहे मटणाला बघू शकता. छान उकळी आली आहे मटणाला. जबरदस्त दिसते मटण. अजून पूर्णपणे मटण शिजलं नाहीये, तुम्ही बघू शकता. हा रस्सा एवढा झणझणीत लागतो की डोळ्यात पाणी येईल पण थांबता येणार नाही. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अजून आपल्याला मटण 10 ते 15 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. मसाल्याचा रंग तर एकदम भारीच आला आहे. घरभर मटणाचा दरवळ सुटलाय. भाकरीसोबत मटणाची सांगड म्हणजे सर्व सुख. पुन्हा आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. छान कड आला आहे मटणाला. मस्त हे मटण आपण मंद आचेवर शिजवून घेतलं आहे. म्हणजेच मटणाच्या हाडकांची जी चव असते ती रश्श्यामध्ये उतरते आणि रस्सा चवीने खूप भन्नाट बनतो. मस्त आपलं मटण आता शिजलं आहे बघू शकता.
लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहे त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा। हा झणझणीत मटणाचा रस्सा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागतो आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।